अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना, सदैव नमस्कार। नमस्कार नानी, सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी, सहस्त्र नमस्कार। आज 1 डिसेंबर 2025च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी, त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। आपण ज्या वेळेला स्वामी समर्थांची प्रार्थना म्हणतो, त्यावेळेला त्या नामस्मरणातून, त्या प्रार्थनेतून ज्या ऊर्जा लहरी निर्माण होतात, पवित्र अशा ऊर्जा लहरी निर्माण होतात, त्या ऊर्जा लहरींची जी स्पंदनं आहेत ती आपल्या शरीरातील असलेल्या प्रत्येक पेशीला जाऊन भिडतात आणि मग आपली शरीर शुद्धी, विचार शुद्धी आणि बुद्धीची शुद्धी होत राहते, कर्मशुद्धी होते। ज्या वेळेला आपण सर्वजण एकत्र येऊन प्रार्थना करतो आहे, त्यावेळेला प्रत्येकाच्या मुखातून निर्माण झालेल्या या ऊर्जा लहरी नामस्मरणाच्या, त्या एकत्र एकमेकांवर आदळतात आणि त्यांची शक्ती अधिक वाढते आणि मग त्या ऊर्जा लहरी आपल्याला अधिक फायदेशीर पडतात। म्हणून सांघिक प्रार्थनेला महत्व आहे आणि म्हणून नानांनी जागोजागी सांघिक प्रार्थना सुरू केल्या। आता तसं जिथे आपण प्रार्थनेला बसतो आहे, समोर आपलं आराध्य दैवत आहे, श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे, नानांचा फोटो आहे, नानींचा फोटो आहे। या फोटोतूनही आशीर्वादाच्या ऊर्जा लहरी येतात। जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा आपोआप ईश्वर धावत येतो आणि या आशीर्वादाच्या ज्या ऊर्जा लहरी येतात त्या आपण ग्रहण करत राहतो। एवढं उपासनेमध्ये, सांघिक उपासनेमध्ये महत्व आहे। आता फोटो आणि मूर्ती जी काय आहे, त्यातून येणाऱ्या ऊर्जा लहरींची स्पंदक जे आहे, स्पंदन आहे, त्याची तीव्रता, त्याचा परिणाम, तो फोटो आणि ती मूर्ती कशी घडली यावर अवलंबून असतो। आता फोटो आहे, कुठचाही फोटो आहे स्वामींचा, त्यातून तुम्ही प्रार्थना केली, त्या फोटोकडे बघून की ऊर्जा लहरी येणारच। परंतु एखाद्या व्यक्तीला दृष्टांत मिळाला आहे की असा असा फोटो तयार करून तू अमुक अमुक ठिकाणी ठेव, तर त्यातून तो जो फोटो आहे त्यातून येणाऱ्या ऊर्जा लहरी अधिक प्रमाणात येतात। त्याचप्रमाणे मूर्तीचं आहे। मूर्ती तुम्ही कशी घडवून घेतली आहे, ती घडण्याच्या मागे काय प्रेरणा आहे का? काही मूर्ती अशा मिळतात स्वयंभू। आता ही जी तीर्थस्थानं आहेत, चारधाम यात्रा आहे, 12 ज्योतिर्लिंग आहेत, ही सगळी जी पवित्र स्थानं आहेत, इथे ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती स्वयंभू आहेत। काही मूर्ती आहेत, काही स्थानं, पवित्र स्थानं अशी आहेत की गुरुच्या आदेशावरून त्याप्रमाणे मंदिरं बांधली गेली आणि मूर्तीची स्थापना झाली। त्या स्थानावर असणाऱ्या ऊर्जा लहरी अधिक प्रभावी असतात। आता आपण चाफळचं मंदिर स्वामी रामदास स्वामींचं बघूया। रामभक्त होते, अनेक शिष्योत्तम तयार केले होते। या सर्व शिष्योत्तमांना एकत्र आणून त्यांच्याकडून कार्य अधिक अधिक विस्तारित करण्यासाठी चाफळच्या मंदिराची स्थापना श्रीरामाच्या आदेशावरून रामदास स्वामींनी, चाफळच्या लोकांनी जमीन दिली, ती अशी दिली की जिथे कोणी जात नव्हतं आणि ती अगदी अपवित्र भूमी असं त्या गावातले लोक समजत होते। अशी भूमी मंदिरासाठी दिली, त्याचाही स्वीकार रामदास स्वामींनी केला, कारण त्यांचा पूर्ण विश्वास श्रीरामावर होता। तेवढाच विश्वास त्यांच्या भक्तजनांचा होता, शिष्यांचा होता आणि सर्वांनी मिळून ती जागा पवित्र केली आपल्या उपासनेने। रामस्मरण करून श्रीरामाचं गुणगान गात गात तिथे ती जमीन त्यांनी स्वच्छ केली आणि तिथे श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं। मंदिर बांधा बांधा आता तिथे मूर्ती असणं गरजेचं आहे। आता मूर्ती कशा घडवायच्या याचा रामदास स्वामी विचार करतायत। तर त्यांना दृष्टांत मिळाला
की कृष्णेच्या जवळ असलेला डोह आहे, अंगापूरचा डोह आहे, त्या डोहामध्ये मूर्ती आहे श्रीरामाची, ती काढ आणि ती बसव. आणि त्याप्रमाणे रामदास स्वामी तिथे गेले आणि डोहामध्ये त्यांना दोन मूर्ती मिळाल्या. एक मूर्ती श्रीरामाची होती आणि एक देवीची मूर्ती होती. श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळच्या मंदिरात बसवली आणि देवीची मूर्ती त्यांनी सज्जनगडावर बसवली. आता ही ईश्वराचा संकेत मिळवून बसवलेली ही जी मूर्ती आहे त्या स्थानावर अर्धिकच ऊर्जा लहरी निश्चित असणार आणि म्हणून तीर्थस्थानांना खूप महत्व आहे. तरी देखील त्या तीर्थस्थानांना आपण कसं जायचं हे खूप महत्वाचं आहे. तिथे जाऊन आपण काय ग्रहण करायचंय ह्याचा विचार करून दर्शन झालं पाहिजे. दर्शनासंबंधी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर. काय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजडी. साजडी म्हणजे कोणाला म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज? स्वतःच्या मनाला म्हणतायत. कसं सुख प्राप्त झालंय, इतका आनंद झालाय की ते आपल्या मनाशीच तो आनंद व्यक्त करतायत. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. म्हणजे विठ्ठल आणि माधव जरी वेगळे असले तरी आता मला तर एक रूप वाटतायत. म्हणजे हे अखिल विश्व एकच आहे. म्हणजे सर्वात स्वतःला विसरून सर्व जगाशी एकरूप होण्याची भावना आपल्याला दर्शनाने झाली पाहिजे, हे त्याच्यातून समजतं. आता बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. बरोबर आहे, अनेक असं नाहीये की आता लागली सुरू केलं आणि गोडी निर्माण होईल. नाही होत. तुमचं सुकृत पाहिजे, अनेक जन्मामध्ये तुमच्या हातून सत्कर्म घडलेलं असेल तरच तुम्हाला ईश्वराची गोडी लागू शकते. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तर सर्व सुखाचे आगर म्हणजे सगळं सुखाचं आगर म्हणजे मोठं विस्तीर्ण प्रदेश आलाय. काय आहे, कोण आहे? तर माझा हा जो विठ्ठल आहे, त्यामुळे मी सुखाच्या आगरामध्ये वावरतोय. अशा प्रकारचा भाव मनामध्ये निर्माण होणं म्हणजे खरं ईश्वराचं दर्शन. आणि तशा प्रकारचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला गुरुच्या मार्गदर्शनाची गरज आहे. दर्शन कसं घ्यायचं हे शिकवणारा गुरु असला पाहिजे. आणि म्हणून कबीराने जे म्हटलंय ते खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही की तो असं नाही म्हणत आहे तुम्ही तीर्थक्षेत्राला धावू नका, पण जाण्यापूर्वी तुमची विशिष्ट साधना झाली पाहिजे. तीर्थ गये एक फल, साधू मिले फल चार, सद्गुरु मिले फल अनेक अनेक फल, कहे कबीर विचार. कबीराने म्हटलेलं आहे की तीर्थस्थानाला तुम्ही गेलात तर तुम्हाला एक फळ मिळेल, पुण्य मिळेल, नाही असं नाहीये. पण तुम्हाला जर साधू भेटला तर तुम्हाला त्याचे चारपट पुण्य मिळेल. आणि जर सद्गुरू मिळाला तर अनंत पटीने तुम्हाला कृपा प्राप्त होऊ शकेल. का? तर सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की दर्शन कसं घ्यायचं आहे. गेल्यानंतर तिथे तुमच्याकडून साधना झाली पाहिजे, जायच्या आधी तुमच्याकडून साधना झाली पाहिजे. आणि हे सगळं मार्गदर्शन सद्गुरू करतो. आणि म्हणून आयुष्यामध्ये सद्गुरू मिळणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. किती देवदर्शन केली याच्यापेक्षा तुम्ही सद्गुरूची सेवा किती करता हे अत्यंत महत्वाचं आहे, असं कबीराला म्हणायचंय. स्वामींच्या चरित्रात जर आपण कथा बघितल्या तर आपण बघितलंय की स्वामींनी त्यांच्या जवळचे जे सेवक होते, जे जवळचे भक्त होते, ज्याच्यावर स्वामींची जास्त कृपा होती किंवा जे त्यांना जास्त आपल्या जवळचे वाटायचे, अशा साधकांना अशा सेवकांना महाराज तीर्थयात्रेला जाऊ देत नसत. आता तुम्हाला कथा माहितीये की दत्तम भट म्हणून होते, स्वामींच्या सेवेत होते. ते महाराजांना एकदा म्हणाले की मी जरा देवीच्या दर्शनाला जाऊन येतो.
महाराज म्हणाले, कुठच्या देवीला जातोय, दाखव तुझी देवी मला. मग त्यांनी देवीचा टाळ काढून महाराजांना दाखवला. महाराजांनी तो घेतला आणि आपले जे पायातले जोडे होते त्या जोड्यामध्ये तो टाक ठेवला. दत्तम भट आपल्यासारखे साधे नव्हते, स्वामींच्या सेवेत काम करत होते. त्यांनी लागलीच जाणलं की महाराजांना काय सांगायचं आहे. महाराजांना या ह्याच्यातून काय सांगायचं होतं की तू कशाला सगळीकडे धावतोय, तुझी देवी वगैरे काय आहे, ती याच ठिकाणी आहे, या स्थानावर आहे, माझ्या चरणाची आहे, म्हणजे तू माझी सेवा कर की तुला आपोआप सगळं देवदर्शन होईल, असं महाराजांना त्यातून सांगायचं होतं. हे दत्तम भट्टांनी जाणलं आणि मग ते देवीच्या दर्शनाला गेली नाही. चोळप्पासाच निघाला यात्रेला, तेव्हा त्याला महाराजांनी जाऊ नको सांगितलं, पण चोळप्पाने ऐकलं नाही. त्यावेळेला ते महाराज त्याला म्हणाले की बरोबर आहे, तू सगळे डोंगर चढून जाणार आणि शेवटी उकरडे तीच तुला मिळणार. म्हणजे काही न विचार न करता उगा तीर्थयात्रा करणं सगळं फुकट आहे, असं तू महाराजांना सांगत होतं. बाळप्पांना पण त्यांनी कधीही कुठेही आपल्यापासून लांब जाऊ दिलं नाही. आता ती विठाबाई होती, तिला विठ्ठलाचं दर्शन हवं, तर महाराजांनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन देऊन टाकलं आणि तिला आपण दाखवलं की इथे अक्कलकोटमध्ये मी आहे, तिथे सर्व तीर्थक्षेत्र आहेत आणि म्हणून सद्गुरु चरणाशी तुम्ही राहा, असं महाराजांना आपल्याला सांगायचंय. जा कुठेही जा, पण मुख्य सद्गुरूची सेवा ही सर्वात महत्वाची उपासना आहे, हे सगळं या दृष्टातून जाणायचंय. आता आपण नशीबवान आहोत की आपल्याला मठ पण मिळाला आहे, म्हणजे स्थान पण मिळालेलं आहे आणि आपल्याला सद्गुरू पण लाभलेले आहे. भाग्यवंत या दृष्टिकोनातून आहोत की आपल्यासाठी पण एक स्थान स्वामींनी नानांकडून निर्माण करून घेतलं. मंदिराची स्थापना मनात आले म्हणून केलेली नाही, महाराजांचा आदेश आला. निसर्गरम्य ठिकाणी मुंबई पुण्याच्या मध्ये मला आणून बसव, हे महाराजांचा आदेश, आणि त्यानुसार जागा सहज मिळाली. मंदिराचं डिझाईन महाराजांनी दाखवलं, त्यानुसार मंदिर बांधलं गेलं. उत्कृष्ट आर्किटेक्ट मिळाले, उत्कृष्ट बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर मिळाले, निधी उत्पन्न आपोआप झाला. मूर्तिकारालाही दर्शन देऊन महाराजांनी दाखवलं की कशा प्रकारची मूर्ती, पाठीमागची बाजू कशी असेल, मूर्तिकाराला दर्शन देऊन महाराजांनी दाखवलं. आता मूर्ती तयार झाली, मूर्ती स्थापनेसाठी ती न्यायची आहे, पुढे कार्यक्रम आहे, त्याच्या आधी मूर्ती आणून बसवणं गरजेचं होतं. 1000 किलो वजनाची मूर्ती घेऊन 4 जण आले. आता ती चौथऱ्यावर कशी चढवणार? तर असं त्या लोकांची श्रद्धा होती, त्यांनी विचार केला की आपण उचलून बघूया. उचलली जाते का, उचलून बघूया असं म्हटलं आणि चौघांनी ती उचलली. त्यावेळेला ती हलकी झाली आणि ती चौथऱ्यावर चढली गेली आणि तिथे ती बसवली गेली. आता स्वामींच्या चरित्रात एक कथा आहे. एक दिवस स्वामी मेण्यामध्ये बसले होते आणि सेवेकरी त्यांना घेऊन जात होते. अचानकपणे धो पाऊस पडायला लागला आणि सगळीकडे चिखल झाला. मेणाही सगळा ओला झाल्यामुळे जड झालं आणि चिखलातून सेवकांना चालणं खूप कठीण व्हायला लागलं. म्हणून महाराजांनाच वाटलं की आपण उतरून चालावं, म्हणजे सेवकांना काय ते रुचलं नाही आणि म्हणून त्यांनी घोडा आणला. घोडा म्हणजे तंटू होता तो. आता ह्या तंटूला पण हे सगळं वजन सहन होणं कठीण आहे आणि म्हणून सेवेकरांनी महाराजांना सांगितलं, महाराज मेणा हलका करा. आणि गंमत म्हणजे खरोखरच तो मेणा हलका झाला, अशी कथा चरित्रात आहे. आता असा अनुभव एक छोटासा मला मिळालाय, तो मी सांगते तुम्हाला. आपण स्वामींच्या मूर्ती स्वामी भवनामध्ये ठेवतो विक्रीसाठी, लोकांना आपल्या घरी पूजेला हव्या असतात म्हणून. तशा मूर्तिकारांनी बनवणाऱ्या ज्या आहेत त्यांनी आम्हाला शनिवारी मूर्ती आणून दिल्या. जवळजवळ 7 किलो वजनाच्या एकंदर मूर्ती होत्या, लहान मोठ्या मूर्ती. माझा फ्लॅट 7व्या मजल्यावर. आता खाली उतरायचंय, काही सामान घेऊन माझं यजमान खाली उतरले. मी म्हटलं मी नंतर बंद करून मी खाली उतरते आणि मूर्तीची पिशवी माझ्याजवळ ठेवली आणि बाहेर आले तर लाईट गेले आणि इन्व्हर्टर नव्हता लिफ्टला, बॅकअप नाही, त्यामुळे आता उतरून जायचं आहे, हातात वजन आहे. पण मनात असा विचार नाही आला की आपण उतरू शकू का नाही.
पिशवी घेतली आणि भराभरा उतरायला सुरुवात केली. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आताची नाही. खाली उतरले. खाली आल्यानंतर माझे यजमान पटकन म्हणाले की अगं, मी ड्रायव्हरला वरती पाठवलं असतं घ्यायला, तू कशाला एवढं वजन घेऊन उतरले? तेव्हा माझ्या मनात लक्षात आलं की अरे, आपण एवढे वजन घेऊन सहज कसे काय खाली उतरलो. म्हणजे महाराजांनी खरोखर त्या मूर्तींचं वजन नक्कीच कमी केलं असणार, त्याच्याशिवाय शक्य नाही. 7 किलो म्हणजे 7 मजले उठले ते 7 किलो वजन घेऊन, म्हणजे तसं म्हटलं तर काय कुठेतरी जाणवू शकतं की आपण उतरतोय आणि आपल्याला काहीतरी जड झालंय हातामध्ये. पण मी सहज आले, म्हणजे मला भाग पडलं राहिलं की आपल्या हातामध्ये एवढं वजन आहे. महाराज अशा प्रकारे चमत्कार त्या स्वामी भवनात घडला की ती 1000 किलो वजनाची मूर्ती 4 गृहस्थांनी सहज उचलून वरती ठेवली. असं हे तीर्थस्थान आपल्याला लाभलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला परमपूज्य नाना भेटले आहेत की ज्यांना श्री स्वामी समर्थांनी स्वतः साक्षात्कार देऊन सगुण रूपात दर्शन देऊन माझं कार्य कर म्हणून सांगितलं. आपला शिष्योत्तम घडवून घेतलं. अशा नानांकडून आपल्याला उपासना महाराजांची कशी करायची, महाराजांचं विशाल रूप काय आहे हे आपल्याला नानाने दाखवलंय. आणि हे जे ज्ञान प्राप्त झालंय, ही जी आपली बुद्धीची शुद्धता झाली आहे, त्या ह्याच्यातून आपण महाराजांची भक्ती करतो. आणि म्हणून आपल्याला अनेक अनुभव आयुष्यामध्ये मिळतात की आपण ह्याच्यात आल्यानंतर जीवनामधले असलेले प्रश्न कसे सहजरित्या महाराज आपला रस्ता कसा कसा मोकळा करत नेतात, कसे कसे प्रश्न हळूहळू सुटत जातात की आपल्याला कळतही नाही. असे भाग्यवंत आपण आहोत की आपल्याला स्थानही मिळालेलं आहे आणि आपल्याला गुरुही लाभलेले आहेत. आता स्वामी समर्थांनी आपले अनेक शिष्योत्तम तयार केले, शिष्योत्तम घडवले. प्रत्येक गुरु अनेक शिष्योत्तम घडवतो. हेतू एकच असतो की कार्याचा विस्तार व्हावा, भक्ती मार्गाचा विस्तार स्वामींना करायचा आहे. सुखी व्हावे सारे जन, या कार्यासाठी महाराजांनी अनेक शिष्योत्तम घडवले. बळवंतराव भेंडे नावाचे गृहस्थ होते. शंकराचे निस्सिम भक्त होते. खूप उपासना होती, खूप साधना होती. ते महाराजांकडे आपल्या आईला घेऊन दर्शनाला आले. महाराजांनी त्यांना 2-3 दिवस ठेवून घेतलं. आणि एक दिवस त्यांनी शंकराच्या रूपात दर्शन दिलं स्वामींनी, कारण ते शंकर भक्त होते. बळवंतराव भेंडे म्हणाले की मला शंकराच्या रूपातलं तुमचं दर्शन नकोय, मला यती रूपातलं तुमचं दर्शन हवंय महाराज. मग महाराजांनी यती रूपातलं दर्शन भेंड्यांना दिलं. त्यावेळेला स्वामी समर्थांनी आपला हात त्यांच्या छातीवर ठेवला आणि बळवंतरावांना म्हणाले की मी आता तुझ्यात आलेलो आहे. म्हणजे आपली शक्ती महाराजांनी बळवंतरावांच्या शरीरात संक्रमित केली. आणि नंतरच हे बळवंतराव भेंडे तात महाराज म्हणून प्रसिद्धीला पावले. त्यांचे अनेक शिष्योत्तम आहे आणि त्यांनी स्वामी भक्तीचा प्रसार केला. आता स्वामी समर्थांनी त्याप्रमाणे स्वामी सुतांची कथा आपल्याला माहिती आहे. मागच्या प्रवचनातच आपण ऐकले की महाराजांनी त्यांना कसं खेचून घेतलं ते बघा. आधी त्यांना खूप मोठा आर्थिक प्रश्न महाराजांनी निर्माण केला. म्हणजे त्यांच्या व्यवसायात त्यांना प्रचंड नुकसान आलं. आणि मग त्यांचा जो एक मित्र होता, त्या मित्राचा जो मित्र होता तो स्वामी अक्कलकोटला जाऊन आल्यावर त्याला फायदा झाला होता. आणि म्हणून त्यांनी ही कथा जेव्हा यांना कळली, हरिभाऊ तावड्यांना, त्यावेळेला हरिभाऊ तावडे, लक्ष्मी पंडित आणि गजानन खत्री 3 जण स्वामींच्या दर्शनाला गेले. त्याच्यानंतर त्यांना फायदा झाला होता. स्वामींची उपासना करायची आणि दर्शनाला जायचं नुसतं ठरल्याबरोबर 8 दिवसात या तिघांनाही व्यापारामध्ये बराच फायदा झाला होता. तिघही मुंबईचे गिरगावातले होते. म्हणून पैसे घेऊन हरिभाऊ तावडे तिकडे गेले की महाराजांना अर्पण करूया. त्यावेळेला महाराजांना पैसे दिल्यावर महाराज म्हणाले की मला काय करायचे पैसे, काहीतरी पाठर करून आण. हरिभाऊ तावड्यांनी जाणलं की स्वामींना पादुका हव्या आहेत. हरिभाऊ तावडे, लक्ष्मण पंडित, गजानन खत्री सगळेजण परत मुंबईला आले. परत काही दिवसांनी पादुका बनवून घेतल्या आणि ते अक्कलकोटला गेले.
त्यावेळेची पण एक गंमत आहे. महाराज कशी कशी माणसांना घडवतात. फक्त महाराज काय म्हणतात हे कळलं पाहिजे. त्यांनी आणलं आपलं सामान स्टेशनमध्ये ठेवलं आणि महाराजांच्या दर्शनाला आले वगैरे, आणि दुसऱ्यांदा सकाळी समजलं की आपलं सामान चोरीला गेले. सगळ्यांना हळहळ वाटायला लागली. येताना अगदी ठरवलं होतं की महाराजांनी आपल्याला एवढा फायदा करून दिला, आता महाराजांच्या सेवेतच राहायचं, दुसरी काय आता अपेक्षा राहिली नाही वगैरे, जसं आपण नेहमी म्हणतो, आता काय मला फक्त महाराजांचंच करायचंय, मला सगळं मिळालंय. अशा ह्याच्यात ते आलेले, पण नुसतं सामान चोरीला गेलं म्हटल्यानंतर हतबल झाले, सगळं काहीतरी गमावून बसल्यासारखी त्यांची अवस्था झाली. महाराजांना नमस्कार करताना त्यांनी सांगितलं महाराजांना की आमचं सामान हरवलं. आता हा मनामध्ये खंत निर्माण झाली, म्हणजे तुमची किती प्रगती झाली आहे, कुठेच झाली नाही, पण वाटतंय की आपण काहीतरी मोठे झालोय. म्हणून महाराजांनी हसून त्यांची थट्टा केली की एवढं सामान गेलं तर हे वाटतंय, आणि इकडे विरक्तीच्या गप्पा मारतायत. आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही आपल्याला स्वतः काय समजता आहात. अशा प्रकारे बोलता बोलता महाराजांनी त्यांची विचारशुद्धी पण करून घेतली. महाराजांनी या तिघांनाही मंत्रदीक्षा दिली आहे. जसं ताज महाराजांना दिली तशी या तिघांना, फक्त 4 जणांना महाराजांनी मंत्रदीक्षा दिलेली आहे. महाराजांच्या उपासनेत मंत्रदीक्षा नाही. हरिभाऊ तावड्यांना महाराजांनी त्या सांगितलं, अंगावर भगवी वस्त्र फेकली आणि सांगितलं आता खूप संसार केला तो पुरे, आता भक्ती मार्गाचा प्रसार कर आणि त्या पादुका घे आणि समुद्र किनारी किल्ला बांध, म्हणजे मठाची स्थापना कर, असं हरिभाऊ तावड्यांना सांगितलं. आणि आजपासून तू माझा सूत आहे असं महाराजांनी त्याला सांगितलं. आणि त्या दिवसापासून ते स्वामी सूत या नावाने ओळखले लागले आणि अखंड त्यांनी स्वामींची सेवा केली. एका क्षणामध्ये स्वामींच्या शब्दाने संसारातून बाहेर येणं सोपं नाहीये, पण एवढी शक्ती महाराजांच्या शब्दात, विरक्ती एवढी निर्माण महाराज करू शकले. कशासाठी केलंय त्यांना, संसार कशासाठी सोडायला सांगितलाय, तर भक्ती मार्गाचा प्रचार करण्यासाठी, ईश्वराची भक्ती व्हावी यासाठी त्यांना संसार सोडून या कार्याला महाराजांनी ओढून आणलं. महाराज असे शिष्योत्तम म्हणतात ते अशा प्रकारे ओढून आणलं. आता स्वामी सुद्धांचा धाकटा भाऊ होता. धाकट्या भावाला पण महाराजांनी लग्न करू दिलं नाही. ज्या वेळेला स्वामी सुद्धांना संसार सोडायला लावला तेव्हा अर्थात आईला, त्यांच्या आईला खूपच वाईट वाटलं, काय आहे माझ्या मुलाला महाराज असे घेऊन गेले, कारण आईचा जीव सगळा संसारातच अडकलेला. आता महाराज याच्या धाकट्या मुलाला, म्हणजे आपल्या धाकट्या मुलाला पण महाराज वैराग्य देत आहेत हे तिला पडले ना. पण महाराजांनी त्या आईकडे लक्ष दिलं नाही. हे जो धाकटा भाऊ होता त्याची अजिबात इच्छा नव्हती हे कार्य करायची वगैरे, पण महाराजांनी त्याला कृपावंत केलं आणि अक्षरशः खेचून गिरगावातल्या त्या मठाच्या गादीवर स्वामी सुद्धांनंतर त्याला महाराजांनी बसवलेलं आहे. एकदा तर ते जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला त्यांचं वय फक्त 9 ते 10 वर्षाचं होतं. पण महाराजांनी त्यांना घडवलं आणि त्यांच्याकडून भक्ती मार्गाचा प्रसार करून घेतला. ठाकूरदास बुवांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्यांना देखील महाराजांनी कशा प्रकारे एक व्याधी निर्माण केली की त्यामुळे ते महाराजांपर्यंत येऊन पोचले. व्याधी अशी झाली, सर्वांना माहिती आहे की अंगावर कोड आलं, लोकांना तोंड दाखवण्याची लाज वाटायला लागली. दत्त भक्त होते, खूप सुंदर कीर्तन करायचे. आता महाराजांनी निर्माण केलं असेल कदाचित व्याधी, काय माहिती, कारण त्यांना ती व्यक्ती या कार्यासाठी हवी होती, म्हणूनही व्याधी व्यक्त केली असेल की त्या योगे ते महाराजांपर्यंत येऊन पोहोचले. आत्महत्या करायची विचार करून काशीला जायचंय आणि आत्महत्या करायचं हा विचार करून ठाकूरदास बुवा गिरगावातून निघाले. त्यांनी विचार केला की दत्ताचं दर्शन घ्यावं, गाणगापूरला जावं, तिथे सेवा करावी आणि मग काशीला जावं. त्याप्रमाणे गाणगापूरला आले, 2 दिवस राहिले. तिथले सगळी लोक त्यांना ओळखतच होती. त्या सगळ्यांनी आग्रह केला की आज तुम्ही कीर्तन करा आणि मग उद्या तुम्ही काशीला जा. ठाकूरदास बुवांनी कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर त्यांनी दत्तांनी त्यांना दृष्टांत दिला की तू आता अक्कलकोटला जा. ठाकूरदास बुवांच्या मनाला ते पटत नाहीये.
आता काय आहे अक्कलकोट, तिथे काय आहे, मला दत्त महाराज तिथे कशाला पाठवतायत? दत्त महाराजांचे ते निश्चित भक्त होते, त्यामुळे अक्कलकोटला कशाला जायचे, अशा ह्याच्या नाईलाजाने अक्कलकोटला आले, महाराजांचं दर्शनाला आले. महाराजांनी जाणलं होतं की ठाकूरदास बुवांना इथे अक्कलकोटला येणं पटलेलं नाहीये, कारण त्यांना जाऊन आत्महत्या करायची आहे. म्हणून महाराजांना चमत्कार करणं गरजेचं होतं. साधू संत सगळे चमत्कार करतात, ते केवळ समोर असलेल्या व्यक्तीच्या मनोवृत्तीत बदल घडून एक मोठं कार्य करून घेण्यासाठी चमत्कार करतात, प्रसिद्धीसाठी चमत्कार करत नाहीत. आणि म्हणून ते ठाकूरदास बुवांना एवढंच म्हणाले की माझी कस्तुरी कुठे आहे, हमारी कस्तुरी लेके आओ. आता कस्तुरीची गंमत अशी आहे की मुंबईहून निघताना ठाकूरदास बुवांनी आपल्या बरोबर कस्तुरी घेतली होती की दत्ताच्या पादुकांवर व्हायची गाणगापूरला. पण सगळे ईश्वरी संकेताने गोष्टी घडत असतात, त्यामुळे तिकडे ते विसरले व्हायची, आणि ती कस्तुरीची डबी त्यांच्या सामानात होती. जेव्हा महाराज म्हणाले हमारी कस्तुरी कहा है, लेके आओ, त्या क्षणाला ठाकूरदास बुवांना महाराजांचं मोठेपण समजलंय. मोठेपण समजणं महत्वाचं असतं, आणि म्हणून महाराजांनी ती कस्तुरी मागितली. आणि मग ठाकूरदास बुवा महाराजांना शरण आले आणि महाराजांच्या सेवेत आनंदाने राहिले. काशी यात्रेला जायचा विचार त्यांनी सोडला. 2-3 महिने राहिल्यानंतर एक दिवस महाराजांनी त्यांच्या अंगावर जळतं लाकूड फेकलं, आणि त्या स्पर्शाने त्यांचं पूर्ण कोड निघून गेलं. महाराजांनी त्यांना पण संन्यास वस्त्र दिली आणि मुंबईला जाऊन माझ्या मठाची स्थापना कर असा आदेश दिला, आणि भक्ती मार्गाचा प्रसार कर असं सांगितलं. असं ठाकूरदास बुवांना सांगितलं. गोपाळ बुवा केळकर यांची गोष्ट पण तुम्हाला माहिती आहे. त्यांना पण अशीच व्याधी लागली, पोटाची प्रचंड व्याधी, रेल्वेत नोकरी, सारखा प्रवास आणि पोटाची व्याधी, त्यावेळी आयुष्याला अतिशय कंटाळणे. तसे कर्म देवबीव मानणारे नव्हते, पण व्याधी एवढी लागली की शेवटी कोणीतरी ईश्वरी शक्ती का होईना आपण बरं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी असं हे सांगितलं की जी कुठली ईश्वरी शक्ती मला बरं करेल, त्या शक्तीसाठी मी माझं आयुष्य अर्पण करीन, असा निग्रह त्यांनी केला. आणि मग महाराजांनी बरोबर त्यांना अक्कलकोटला खेचून आणले. हे जे 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 शिष्योत्तम घडवले आहेत त्या सगळ्यांना महाराजांनी खेचून आणलेले. इथे आले, महाराजांच्या सेवेत राहिले. 8च दिवसात तब्येतीमध्ये फरक जाणवला, त्यामुळे विश्वास वाढत गेला. तरी पण 1-2 वर्ष महाराजांनी त्यांच्याकडून सेवा करून घेतली, कारण तेवढ्याही त्यांना घडवण्यासाठी तेवढा काळ गरजेचा होता. त्यांना असलेली व्याधी पण पूर्णपणे जाण्यासाठी एवढा काळ देणं गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतर महाराजांनी त्यांना पादुका दिल्या आणि चिपळूणला जायला सांगितलं. जागा सांगितली की कुठे जाऊन मठाची स्थापना कर. गोपाळबाबांना मात्र महाराजांनी संसार सोडायला सांगितला नाही. प्रत्येक शिष्याला महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे आपलं कार्य करायला सांगितलेलं आहे. बाळप्पा महाराजांची गोष्ट माहिती आहे की बाळप्पा अत्यंत सधन होते, सुखासीन होते, पण त्यांना ओढ लागलेली होती, ईश्वराच्या भेटीची ओढ लागली होती. एवढं ऐश्वर असून सुद्धा त्यांचा जीव ईश्वराकडे ओढला जात होता, आणि त्यांची तळमळ महाराजांनी जाणली. आणि म्हणून स्वप्नात त्यांना 3 वेळेला पंचपक्वान्नाचं ताट दाखवलं, आणि बाळप्पा महाराजांनी जाणलं की हे काहीतरी ईश्वरी संकेत आहे. आता मला या स्थानावरून म्हणजे घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे, आणि बाहेर पडून मला ईश्वराचा शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून घरात कुणालाही न सांगता एक दिवस रात्री घराच्या बाहेर पडले. विविध स्थानांवर गेले, विविध देवळात गेले, प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 दिवस राहिल्यावर त्यांना वाटलं की नाही, आपलं कार्यक्षेत्र इथे होणार नाहीये, इथे आपण नाही राहू शकत, ते आपण पुढे जायला पाहिजे. असा शोध घेता घेता ते अखेर अक्कलकोटला येऊन पोचले. तिथे आल्याबरोबर मात्र महाराजांचं दर्शन घेतल्याबरोबर बाळप्पांना जाणवलं की हे जे स्वामींचे चरण आहेत, हेच स्थान आपलं आहे, आपण आता इथेच राहायचं आहे. आणि महाराजांचं शेवटपर्यंत बाळप्पा महाराजांनी महाराजांची सेवा केली.
त्यांना देखील महाराजांनी पादुका दिल्या आणि अक्कलकोट मध्येच त्यांच्याकडून मठ बांधून घेतला. केवढं मोठं आहे लक्षात घ्या तुम्ही गोष्ट, की अक्कलकोट मध्येच त्यांना मठ बांधायला सांगितलं. बाळप्पांना स्वतंत्र मठ बांधून त्यांच्याकडून महाराजांनी बांधून घेतला. चोळप्पाच्या घरातच राहत होते, म्हणजे चोळप्पाचं घरच मठाचं स्वरूप ठरलं. राजे रायन म्हणून होते, त्यांना पण क्षयरोग झालेला होता आणि ते पण महाराजांकडे आल्यानंतर महाराजांनी त्यांना त्या रोगातून मुक्त केलं आणि त्यांना अक्कलकोट गावाच्या वेशीवर मठ बांधण्याची आज्ञा केली आणि त्यांच्याकडून पण महाराजांनी मठ बांधून घेतला. आता दुसरे केचे महारुद्र देशपांडे, त्यांची कथा पण मागे मी सांगितली आहे. जहागीरदार होते, पण निजामाने त्यांची जहागिरी काढून घेतली. आता हे महारुद्र देशपांडे शोधात फिरले की कुठला कोण मला मार्गदर्शन करेल की मला माझी जहागिरी परत मिळेल. असे शोध घेत असताना बीड इथे ते येऊन पोचले आणि त्यावेळेला एक साधू त्यांना भेटले आणि साधूंनी सांगितलं की तुम्ही अक्कलकोटला जा. महारुद्र देशपांडे अक्कलकोटला आले, महाराजांचं दर्शन घेण्यासाठी वाकले आणि महाराजांनी लागलीच त्यांना विचारलं की साधूच्या सांगण्यावरून आलात ना, असा प्रश्न विचारला. महारुद्र देशपांडेंनी लागलीच जाणलं की आपल्याला जे साधू म्हणून भेटले होते हे महाराजच हेच महाराज होते. आता यांचं कर्म अतिशय चांगलं असेल, मोठं भाग्य असेल किंवा महाराजांची कृपा असेल. महाराजांनी त्यांना लागलीच सांगितलं. महारुद्र देशपांड्यांना महाराजांची काय वेगळी सेवा करून तिथे राहायची आवश्यकता पण नाही. महाराजांनी लागलीच सांगितलं की 4 मिनार इथे तुझं काम होईल. 4 मिनार म्हणजे हैदराबाद. ते हैदराबादला गेले. आता निजामाचं जे कार्यालय होतं त्या कार्यालयात जाऊन चौकशी करायची होती की जहागिरीचं काय झालंय वगैरे अशा संबंधित ते तिथे गेले. गेल्याबरोबर तिथे असलेल्या एका कारकुनाला महाराजांनी महारुद्र देशपांडेंनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याबरोबर त्या कारकुनाने सांगितलं, अहो तुमची जहागिरी तुम्हाला परत मिळाली, हा काय कागद आहे घ्या. 5 मिनिटात हे काम झालं. तिथे पोचले, जहागीर तिथे पोचली आणि तो कागद मिळाला. जहागीर मिळाली. महारुद्र देशपांडे, खूप महत्वाची गोष्ट आहे कथेत शिकायच्या गोष्टी त्या या आहेत की आपल्यावर महाराजांनी कृपा केली, आपलं एखादं काम झालं तर आपण महाराजांशी कसं आपण ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीची असली कृतज्ञता कशी व्यक्त करायची, भक्ती कशी व्यक्त करायची हे जाणण्यासाठी सांगते. महारुद्र देशपांडे आनंदाने लागले. आता घाई येत आपल्याला गेलंच पाहिजे केजला परत, अशा ह्याच्याने केजला गेले ते महाराजांकडे आले. महाराजांचं दर्शन घेतलं अक्कलकोटला येऊन आणि मग ते आपल्या गावी परत गेले. जहागिरी परत मिळाली. महाराजांकडे येणं त्यांनी सुरू ठेवलं. महाराजांच्या दर्शनाला येत राहायचे आणि पुढे एकदा काही पैसे घेऊन ते महाराजांकडे आले. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की या पैशातून तुझ्या घराच्या बाहेर जो उकिरडा आहे तिथे तू मठाची स्थापना कर. आता उकिरडा आहे म्हणजे काय की समाजामध्ये जिथे काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून मठाची स्थापना कर, म्हणजे तिथे चांगल्याची निर्मिती कर, असं महाराजांना त्यांना दर्शन होतं. आणि अशा प्रकारे त्या महारुद्र देशपांड्यांनी केज येथे मठाची स्थापना केली आणि भक्ती मार्गाचा प्रसार केला. असे अनेक असे शिष्योत्तम महाराज घडवत गेले. अनेक गुरूंच्या चरित्रात याच कथा तुम्हाला ऐकायला मिळतील की त्यांनी अत्यंत शिष्योत्तम घडवले. महाराजांच्या बाबतीचं वैशिष्ट्य असं की महाराजांनी जे जे शिष्योत्तम घडवले, मठाची स्थापना करायला सांगितली, त्या त्या मठाला तो महाराजांनी त्या 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 शिष्याचं नाव दिलंय. बाळकृष्ण महाराज बाळप्पांचा मठ म्हणून गुरु मंदिर ते जरी म्हणत असेल तरी तो बाळप्पांचा मठ म्हणूनच ओळखला जातो. महारुद्र देशपांड्यांचा पण देशपांड्यांचा मठ म्हणून ओळखला जातो. स्वामी सुतांचा मठ म्हणून गिरगावातला मठ ओळखलाय. ठाकूरदास बुवांचा मठ आहे तो पण ठाकूरदास बुवा. स्वामींचा मठ असं नाव स्वामींनी कुठे स्वतःचं नाव ठेवलं नाही आहे. आपल्या शिष्याला मोठं स्वामी अशा पद्धतीने स्वामींनी मोठं केलं, ही फार मोठी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. का तर आपण तसं वागायचं आहे.
आपण दुसऱ्याला मोठं करण्याचा प्रयत्न, आपल्याकडे जे काय आहे ते दुसऱ्याला देऊन दुसऱ्याला मोठं करण्याचा आणि त्याला मोठा नावलौकिक मिळवून देण्याचा प्रयत्न आपण आयुष्यात करायचं, हे महाराजांकडूनच्या या कृतीतून आपण शिकायचं. आता आपल्या नानांना स्वामी समर्थांनी असं दर्शन दिलं की नाना काही शोधातही नव्हते. कुठली व्याधी झाली आहे म्हणून गुरुच्या शोधात आहेत, कुठला आर्थिक प्रश्न आहे म्हणून गुरुच्या शोधात आहे, संसारिक काही समस्या आहे म्हणून गुरुच्या शोधात आहेत, देवधर्माच्या मागे लागलेत काही नाही. सुखाचा संसार होता, अत्यंत नाना सुखात होते, काहीच प्रश्न नव्हता त्यांना. अशा नानांना महाराजांनी दर्शन देऊन, स्वतः दर्शन देऊन बोलवून घेतलं, प्रवासात दर्शन दिलं. नाना ड्युटीवर आहेत, सेल्स मॅनेजरची पोस्ट आहे आणि म्हणून प्रवास करतायत फर्स्ट क्लास मधून. त्यावेळेला फर्स्ट क्लास कंपार्टमेंट मध्ये एवढी गर्दी नसायची. असा तो काळ, खिडकी जवळ बसले. त्यांची रोजची साधना म्हणजे काय असेल तर सकाळची 10 मिनिटं पूजा आणि संध्याकाळी रामरक्षा आणि मारुती स्तोत्र, आणि उरलेला वेळ समाजकार्य, RSSचं काम आणि घरात कुटुंबाकडे लक्ष देणं. मित्रपरिवार बाकी सगळं होतं, नातेवाईक मंडळी होती, सगळ्यांना जी काय मदत लागेल ती मदत करत राहायची. बरं केलंय असे उपकाराचं कधी कोणावर टाकलं नाही, आहे ते देत राहायचं. म्हणून आई नेहमी म्हणायची, तुम्ही तुकारामांचे अवतार आहात. आणि माझे वडील नेहमी तिला म्हणायचं की त्याच्या बायको, तुकारामाच्या बायकोसारखं तू होऊ नकोस, विमान आलं तर तू मागे राहू नकोस, असं तिला नेहमी चट्टेनी, अशा दोघांची नेहमी चर्चा व्हायची. असा हा सुखाचा संसार नानांचा चाललेला आहे. पण स्वामी समर्थांना त्यांच्या भक्तीचा समाजाला सुखी करायचं आहे आणि त्यांना भक्त हवाय, शिष्योत्तम हवाय. आणि उत्तम शिष्योत्तमाच्या शोधात गुरु नेहमी असतो आणि त्यावेळेला गुरु स्वतः तिथे धाव घेतो. आणि त्यामुळे नानांना प्रवासात दर्शन दिलं. जशी मूर्ती आहे त्या रूपात श्री स्वामी समर्थ संध्याकाळच्या वेळेला नानांच्या समोर उभे राहिले. श्री स्वामी समर्थ कोण हे नानांना माहिती नाही. आणि समर्थ म्हणाले की बेटा, जसं स्वामी तुतांना सांगितलं, हरिभाऊ तावड्यानं सांगितलं की तू माझा सूत आहे, सूत म्हणजे मुलगा, त्याप्रमाणे नाना सांगितलं की तू माझं बेटा, तुला माझं कार्य करायचं आहे. आणि या एका वाक्यातून नाना स्वामींकडे खेचले गेले. स्वामी कोण माहित नाही, पण एका दिव्य शक्तीचं आपल्याला दर्शन झालं हे नानांनी जाणलं. आणि या दिव्य शक्तीचा शोध नानांनी घेतला. 6 महिने नाना जे आध्यात्मिक लोक आहेत अशा लोकांच्या घरी आवर्जून माहिती काढून जात असत. आणि पुण्याच्या एका गृहस्थाच्या घरती स्वामींचा फोटो बघितल्यावर नानांना सांगितलं की मला या महाराजांचं दर्शन झालं, यांचं नाव काय. ते गृहस्थ 78 वर्षाचे, नाना 42 वर्षाचे. ते गृहस्थ आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की ही स्वामी समर्थ आहे, त्यांचं दर्शन झालंय आणि त्यांची आज्ञा झाली आहे, तर तू काही विचार करू नको, ते सांगतील तसं पाऊल पुढे टाक. असे धीराचे, फार मोठे धीराचे शब्द त्या वृद्ध व्यक्तीने नानांना दिले. नानांनी तर थोरपण जाणलेलंच होतं की ही दिव्य शक्ती आहे. गिरगावच्या मठाची माहिती मिळाली, दादरच्या मठाची माहिती मिळाली, त्या त्या ठिकाणी नाना फिरले, माहिती ट्रस्टींना भेटले, त्यांच्याकडून महाराजांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अनेक पुस्तकं आणली महाराजांची माहिती मिळवण्यासाठी. असा हा नानांचा प्रवास स्वामी समर्थांनी करून घेतला. असे शिष्योत्तम स्वामी समर्थांनी घडवले. अनेक चमत्कार महाराजांनी घडवले. ते कशासाठी, तर एकच हेतू आहे की सुखी व्हावे सारे जन. आता बघाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या मठामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्ती संबंधी अनेकांनी अनुभव घेतले. एक मुलगा होता, काही अनुभव सांगते. एक मुलगा होता, मला भेटायला आला, साधारणपणे 19-20 वर्षाचा वगैरे असं असेल. तो म्हणाला मी तुमच्याकडे येऊन उपासना विचारणार होतो, म्हणून मला मित्रांनी पाठवलंय म्हणून मी आलो. पण तुम्हाला सांगू की मी मंदिरात गेलो, महाराजांच्या पुढे उभा राहिलो आणि माझ्या मनातला जो विचार, आत्महत्येचा विचार होता, तो नाही झाला. आता मला प्रश्न उरला नाहीये, मला खूप आनंद झालाय. अनुभव तुम्हाला सांगतो.
प्रश्न त्याचा असा होता की हा 12वी पर्यंत खूप छान मार्क मिळवायचा, पण इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याचा प्रोग्रेस कमी व्हायला लागला आणि त्यामुळे तो मनाने प्रचंड खचला की आपली प्रगती होत नाही, आपल्याला मार्क मिळत नाही, एटीकेटी लागते, एटीकेटी लागते. आधी एवढा हुशार म्हणून ओळखला गेलेला मुलगा एटीकेटी मिळवतोय म्हणून त्याला स्वतःला ते डिप्रेशन आलं आणि म्हणून त्यांनी आत्महत्या करायची ठरवली आणि त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं की मी नाही जगू शकत असा, मी आता आत्महत्या करणार. त्याच्या मित्राने सांगितलं तू आत्महत्येचा विचार करतोय त्याच्यापूर्वी तू स्वामी भवनामध्ये लोणावळ्याच्या मठामध्ये जा. आणि त्याप्रमाणे तो मित्राने खूप आग्रह केला म्हणून तो मठामध्ये दर्शनाला आला आणि केवळ स्वामींची मूर्ती बघितलं, दर्शन घेतलं आणि त्याच्या मनात विचार आला की एवढी प्रचंड महान शक्ती इथे आशीर्वाद देण्यासाठी उभी आहे आणि आपण आत्महत्येचा काय बेड्यासारखा विचार करतो असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि शांत होऊन तो मला भेटायला आला आणि त्यांनी ही सगळी कथा मला सांगितली. अनेकांना मूर्तीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की एवढी सगळी गर्दी आहे पण या गर्दीमध्ये स्वामी आपल्याशीच बोलतायत, आपल्याशी आपल्याकडेच बघतायत हे प्रत्येकाला तिथे जाणवतं. आता स्वामी बोलतात तसं माझा अनुभव परत तुम्हाला एकदा सांगते की प्रचंड पाऊस पडत होता आणि म्हणून त्या दिवशी लोणावळ्याला पण पाऊस आहे, मुंबईला पण पाऊस आहे, म्हणून आम्ही दोघांनी जायचं नाही असं 8:30 वाजता विचार केला, सगळी तयारी केली होती. परत विचार केला की नको जायला. त्यावेळेला मी यजमानांना म्हटलं की हो नाहीतरी आज जाऊन काय आज कोणी प्रश्न विचारायला येणार नाही आणि म्हणून आम्ही जायचं नाही ठरवलं. 15-20 मिनिटांनी मी इथल्या सेवकांना फोन करून फोन केला आणि असं सांगितलं की आम्ही दोघं आज येत नाही. ते म्हणाले आहोत नाही इथे टिपणीच्या बाई येऊन बसल्या आहेत, तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट दिली होती, आज बोलवलं होतं तर ते कालच त्या पुण्यामध्ये आल्या आहेत आणि आता सकाळी त्या इथे आलेल्या आहेत. मग मी विचार केला की त्या बाई एवढ्या लांबून आल्या आहेत, मुलगी 10वीला होती आणि म्हणून त्यांना दर्शन घेऊन काय विचारायचं होतं आणि दर्शन घ्यायचं होतं. मी यांना म्हटलं की चला आपण जाऊया आता, त्या आहेत बाई आलेल्या आहेत, परत एवढ्या लांबून त्या आल्या आहेत आणि म्हणून आम्ही गेलो. महाराजांचं दर्शन घेताना महाराजांच्या समोर उभे राहिले आणि मला शब्द ऐकायला आले, पण मी इथे असतो ना. आता याच्यातनं काय जाणायचंय, मी म्हटलं काय की कोणी येणार नाही आज, काय प्रश्न विचारायला कोणी येणार नाही. म्हणजे मी समजते की मी मठामध्ये जाते ती फक्त प्रश्न सोडवायला जाते. ते महाराजांनी मला जाणीव करून दिली की मी इथे वाट बघत असतो, हे लक्षात घ्या सगळ्या भक्तांसाठी आहे. महाराज आपली वाट बघत असतात. आपलं मधून मधून महाराजांच्या भेटीला जायलाच पाहिजे. आता तुमची मुलं मुलं आहेत त्यांची लग्न झाली आणि जर ते तुम्हाला 8 दिवसात भेटायला नाही आले किंवा फोन नाही आला तर तुम्हाला हुरहुर वाटते की नाही. मुलगा यायला पाहिजे, मुलगी यायला पाहिजे, नातवंड भेटायला पाहिजे अशा मोहात आम्ही असतो. मग महाराज मग आपल्याला का आहेत, आपलेच पिता आहेत, माता आहेत, गुरु आहेत, सगळं आहेत आणि त्यांनी आपल्याला ते लेकरासारखं सांभाळत आहेत. तर त्यांची अपेक्षा नसेल मला भेटायला यावं म्हणून, आणि म्हणून महाराजांच्या दर्शनाला महिन्यातनं एकदा जायलाच पाहिजे. गुरुचरणाशी कुठे तुमचे जे कोण गुरु आहेत त्या गुरुच्या दर्शनाला महिन्यातला 1 दिवस सुट्टीचा 1 दिवस महाराजांच्या सेवेसाठीच ठेवायचा. मग तुम्हाला आयुष्यामध्ये खरोखर कुठच्या अडचण येणार नाही, सहजपणे तुमचे कार्य होत राहील. कारण गुरुला परम संतोष देणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा संतोष निर्माण होतो त्यावेळेला आपोआप आशीर्वादाचा पाऊस पडायला लागतो आणि त्या पावसात आपण चिंब भिजून निघतो. आणि म्हणून अशी कृपा प्राप्त करून घ्यायची असली तर असलेला आळस पहिला झटकून द्या. जमतच नाही, वेळच नाही, होतच नाही, अमुकच नाही. संसाराच्या बाहेर बाहेर या. किती संसार करणार, किती संसार करणार. बाहेर आलात की आपोआप तुमचा संसार सुखाचा होणार आहे, लक्षात घ्या. मी नेहमी सांगते घरात जरी कोणी आजारी असले, छोटेस असले तर तेवढ्यासाठी काय तुम्ही ऑफिसला जायचं थांबवत नाही. तुम्ही काहीतरी अरेंजमेंट करता आणि ऑफिसला जाता. त्यावेळेला तुम्हाला खात्री असते की महाराज सगळी कोणी काळजी घेईल, कारण ऑफिस महत्वाचं वाटतं, कारण रोजा
मग पगार, आम्हाला सगळं दृश्य स्वरूपात पैसे दिसतात म्हणून नोकरी महत्वाची वाटते. पण नोकरीपेक्षा महाराजांची सेवा महत्वाची आहे, उपासना महत्वाची. लक्षात घ्या. देव तर परमेश्वर तर सगळंच देऊ देऊ शकतो तुम्हाला, काही कमी पडणार नाहीये. महिन्यातला एक रविवार किंवा कुठलाही सुट्टीचा दिवस हा स्वामी सेवेसाठी अर्पण करायला सुरुवात करा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होईल, तुमच्या नातेवाईकांचा उद्धार होईल. नानाने ज्या ज्या उपासना दिलेल्या आहेत त्या त्या उपासनेनी फक्त त्या घरातलाच प्रश्न, एखादाच प्रश्न सुटतो असं नाही आहे. तर तुमच्या नातेवाईकांच्या सुद्धा ज्या काय समस्या असतात त्या लिलया सुटत जातात. आणि अशी एक घटना ती तुम्हाला मी सांगते. एक कुटुंब होतं, ती मुलगी होती, ती परिवारात येणारी होती. आईला म्हणजे तिला आई लहानपणापासून घेऊन यायची. तिचं लग्न झालं, मग तिने आपल्या घरामध्ये, जॉईंट फॅमिली होती, आपल्या घरामध्ये तिने कलश पूजा, अग्निपूजा, आपली उपासना करायला सुरुवात केली. त्यांच्या घरामध्ये जो पुतण्या होता त्याला एक मोठा हेल्थ प्रॉब्लेम होता. आणि काय हेल्थ प्रॉब्लेम आहे हे काही कळत नव्हतं. 12-13 वर्षाचा मुलगा होता, हुशार होता, पण मोठा प्रॉब्लेम होता. अनेक डॉक्टर झाले होते, बऱ्याच सगळं काय करून झालं होतं, पण त्याच्यावर काही इलाज मिळत नव्हता. गंमत अशी झाली की या मुलीच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं असेल. एक दिवस हा मुलगा अचानक जास्त आजारी पडला. त्याला उलट्या व्हायला लागल्या आणि म्हणून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर बऱ्याच तपासण्या झाल्या, हे झालं, सगळं झालं. आणि मग MRI काढायचं ठरलं. ब्रेनचा MRI काढावा असं डॉक्टरांना वाटलं. आता ही सगळी ईश्वरी प्रेरणा असते. आणि जेव्हा काढला तेव्हा त्याच्या ब्रेनची जी रचना आहे त्याच्यामध्ये गुंतागुंतीचा जो प्रॉब्लेम होता तो समजला. रात्रीच्या रात्री ऑपरेशन झालं आणि तो मुलगा नॉर्मल झाला. 1.5 वर्ष उपासना त्या घरामध्ये झाली आणि घरामध्ये असलेल्या पुतण्याचा प्रश्न सुटला. म्हणजे असं ते किती स्वतःसाठी म्हणजे करत होती, पण पुतण्याचा प्रश्न पण महाराजांनी सोडवून टाकला. ते लोक नाही करत आहेत उपासना, तरी पण सोडवला, कारण तिने केलंय आहे. आणि हिच्या आजूबाजूला असलेली माणसं सुखी व्हावी महाराजांची इच्छा असते, कारण तरच आपण सुखी होणार आहोत. आपल्याच नातेवाईक, आपल्याच घरात जर कोणी आजारी असेल तर आपल्याला थोडासा मानसिक त्रास असतोच. आणि म्हणून या मुलीने केलेल्या उपासनेमुळे घरातला हा प्रश्न सुटतो. इतकी उपासना महाराज नानाने दिलेली स्वामींची उपासना एवढी प्रभावी आहे. आणि हे जाणून आपल्याला भक्ती करायची आणि म्हणून भक्ती मार्गाचा प्रसारही करायचा आहे. 4 जणांना आपल्या बरोबर घेऊन गोडी लावायची या गोष्टीची, तरच आपोआप सत्कर्म घडतं. आणि मग सत्कर्माचा जो जी फुलं आहेत ती आपण स्वामींना अर्पण केल्यावर स्वामींना परमानंद होतो की माझ्या भक्ताची एवढी प्रगती झाली. जशी आपल्या मुलाची प्रगती व्हावी याच्यासाठी आपण जीवाचं रान करत असतो, तसं स्वामींना तेच वाटतंय की माझ्या सगळ्या भक्तांची आध्यात्मिक प्रगती व्हावी, सुखी व्हावे सारे जणांचा अर्थ फक्त पैसा मिळणं नाही हे लक्षात घ्या. सुख कशात आहे तर सुख मिळायला पाहिजे, समाधान मिळायला पाहिजे, तृप्ती पाहिजे. आणि बौद्धिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या फार मोठी प्रगती आपल्या भक्तांची झाली तर महाराजांना आनंद होणारे, संतोष होणारे. आणि हेच कार्य आपल्याला करायचं आहे. आणि यासाठी हा स्वामी समर्थ परिवार नानांनी स्थापन केलाय आणि त्यासाठी या प्रभावी उपासना नानांनी दिलेल्या आहेत. आता मठातले अनुभव आपण बघतोय, मूर्तीच्या संबंधीचे आपण बघितल्या आहेत गोष्टी की स्वामींची मूर्ती काही जणांना हलताना दिसते. काही जणांना स्वामींना मी एकदा बघितलंय की मला स्वामींनी प्रार्थना चालली होती, गुरुवार होता मठामध्ये आणि प्रचंड गर्दी होती सांघिक प्रार्थनेला. स्वामी अत्यंत आनंदित झाले असतील आणि त्यावेळेला स्वामींचा उजवा पाय उचलून स्वामी पुढे येतात, आनंदाने माणूस पुढे व्हावा तशा रूपात मला महाराजांचं दर्शन झालेलं आहे. अनेकांना वेगवेगळ्या रूपात स्वामींचं दर्शन झालंय हे आपण जाणून आहोत. स्वामींचा मंचकाचा आदेश आपल्याकडे आहे. महाराजांनी म्हणावं की मी इथे समोर आहे आणि मला विश्रांतीची गरज आहे आणि म्हणून मंचकाची स्थापना करावा. हा केवढा मोठा अनुभव आहे की महाराज तिथे सगुण रूपात आहेत, फक्त आम्हाला समजत नाही, आम्ही जाणत नाही, आम्ही ती मूर्ती असं समजतो. सगुण रूपात स्वामी तिथे उभे आहेत. पावलांचा स्वामींनी पावलं 2दा दाखवली. एकदा स्वतः चित्रकार पाऊल काढताना जसं स्वामींचं पाऊल तयार होईल
तसं होताना मला दिसलं स्वामींची शेजारणी चालू असताना. आणि मध्ये आपल्याला आता गुरुपौर्णिमेला परत त्या दोन सेफ्टी पिना दिसल्या की दोन पावलांसारखे ते लांबून दिसावं. ह्याच्यामध्ये महाराजांनी परत दाखवून दिलंय की मी इथे वावरत आहे, मी इथे आहे. आणि अशा स्वामीभवनात जी काही शक्ती आहे ती शक्ती आपण ग्रहण करायची, त्याच्यासाठी आपल्याला तिथे जाणं गरजेचं आहे. तर आपण ती ग्रहण करू शकणार. स्वामी येणाऱ्या प्रत्येकाचा प्रश्न स्वामी लीलया सोडवतात, हा अनुभव आपण पदोपदी घेतोय. आपण ते अनुभव नंतर बघूया. नाना पण तिथे आहेत. नानांच्या फोटोतूनही ऊर्जा लहरी येतात आणि प्रश्न सुटतात. मागे तुम्हाला गोष्ट सांगितली की आत्महत्या करणारी जी मुलगी होती त्या मुलीला मी असं सांगितलं, तू नानांच्या फोटो स्वामींना नमस्कार कर, नानांना नमस्कार कर आणि परवानगी घे आणि करायचे तर ऐकतच नाहीये. मग काय करणार शेवटी. तिने स्वामींचं दर्शन घेतलं आणि नानांच्या फोटो पुढे येऊन ती उभी राहिली आणि तिला नाना खुर्चीतून उठताना दिसले. नानांचा जो शर्ट होता तो हल्लेला दिसला आणि त्यामुळे तिच्या मनातला आत्महत्येचा विचार हल्ला. जसा या मुलाचा झाला तसंच त्या मुलीची बाबतीत ही गोष्ट आहे. तो विचार हल्ला आणि तिने विचार केला की नाना इथे जर आहेत एवढे तर आता, आणि ते स्वामींनी त्यांना एवढं दर्शन देऊन एवढी मठाची स्थापना करून घेतली, एवढे कृपावंत स्वामींचे भक्त जर आपल्याला आशीर्वाद द्यायला इथे आहेत तर आपण आत्महत्या का करायची, असा विचार तिने स्वतःच्या मनाशी केला आणि तिने आत्महत्या केली नाही, परत घरी गेली, शांत चित्त झाले. स्वामी भवनाची नुसती पाटी, मुंबई पुणा जुना जो रस्ता आहे त्या रस्त्यावर खूप मोठी स्वामी भवनाची पाटी पूर्वी लावलेली होती. एक्सप्रेस वे व्हायच्या आधीची ही गोष्ट आहे. तर ती पाटी अशीच एक मुलगी वाहिबून निघाली होती बसमधून, म्हणजे दादरला बसमध्ये बसली की तिला पण आत्महत्या करायची होती, कारण घरात तिला काही विशिष्ट प्रकारचा त्रास होता मानसिक. चांगली शिकलेली होती, वेल ऑफ होती, सगळं होतं. आत्महत्येचा विचार करून बसमध्ये बसली आणि ती तिथे बस कुठेतरी थांबली आणि ती उतरली लोणावळ्याला. चालायला लागली तर तिला स्वामीभवनाची पाटी दिसली आणि म्हणून ती त्या पाठीच्या ह्याच्यानी कशी काय स्वामीभवनात येऊन पोचली माहिती नाही. ती स्वामीभवनात आली आणि तिथे आल्यानंतर तिच्याही मनामध्ये असा विचार आला की मी कशाला आत्महत्या करू, महाराज माझा प्रश्न सोडवतील. आणि ती शांत चित्ताने घरी गेली. आणि गंमत म्हणजे घरी गेल्यानंतर काही दिवसात घरात जो काय प्रश्न होता, तिला जो मानसिक त्रास होता, तो सगळा नाहीसा झाला. आणि ही सगळी कथा मला तिच्या आई वडिलांनी येऊन सांगितली की अशी अशी घटना झाली. आत्महत्येचा विचार तिच्या मनातून केवळ दर्शनाने, स्वामींची पाटी, स्वामी भवन या पाटीच्या केवळ दर्शनाने महाराजांनी तिला ती तिथे खेचली गेली, स्वामी भवनात येऊन पोचली आणि तिच्या आत्महत्येपासून ती स्वतः वाचली आणि आयुष्य परत सुखाचं झालं तिचं. आता नानांच्या फोटोच्या संबंधीची दुसरी एक कथा सांगते. एक महिला होत्या, ठाण्यातल्याच होत्या, त्यांच्या मुलाचं लग्न होत नव्हतं. बऱ्याच वेळा येऊन जायच्या, त्या एकट्याच होत्या मुलाचं लग्न बघणाऱ्या, दुसरं कोणी नव्हतं. मला नेहमी म्हणायच्या की असं अजून होत नाहीये, अजून होत नाही. दर 2-3 महिन्यांनी यायच्या, म्हणायच्या. मी म्हणायची अहो येईल, होईल, करा तुम्ही उपासना करा. एक दिवस मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही ना एकदा स्वामी मंदिरात जाऊन या. स्वामी म्हणतात स्वामींचं दर्शन घ्यायला तुम्ही जा, तिथे नाना आहेत, नानांचा फोटो आहे, त्याला पण नमस्कार करा आणि तुम्ही या, मग आपण पुढचं बघू. त्याप्रमाणे त्या स्वामी भवनात गेल्या. नानांच्या इथे खोलीमध्ये शिरल्या तर त्यांना शब्द ऐकायला आले, आलीस ना, आता मुलाचं लग्न होईल. आणि पिवळा असा प्रकाश तिला खोलीमध्ये दिसला. ही महिला नंतर मला भेटायला आली आणि म्हणाली की तुम्हाला ना एक मला विचारायचं आहे. म्हणजे काय. म्हणले अहो मी नानांच्या खोलीत गेले आणि मला असे शब्द ऐकायला आले, असं घडू शकतं का, असा तिला जरा संदेह निर्माण झाला की आपल्याला ऐकायला आलं ते भास तर नाही ना. आणि म्हणाली खूप पिवळा जोत आला. म्हटलं नाही, तुला जे घडलंय ते खरोखरच नाना बोलले असते. आणि 2 महिन्यात तिच्या मुलाचं लग्न ठरलं. दुसऱ्या एका महिलेने अनुभव मला सांगितला. ती म्हणाली की तिच्या मुलाचं लग्न ठरलं होतं आणि मग तिच्या मनात असं होतं की नाना आपल्या मुलाच्या लग्नामध्ये स्वामी आणि नाना येतील का. ताईंना म्हणजे तिने मला हे भेटून सांगितलं की ताई तुम्हाला एवढे अनुभव मिळतात ना, तर मला पण असं वाटलं की आता माझ्या मुलाच्या लग्नामध्ये नाना आणि स्वामी दोघांनी यावं.
आणि म्हणे मनामध्ये असा विचार घेऊन मी गेले दर्शनाला. मी नानांच्या खोलीत गेले तर मला शब्द ऐकायला आले की हो, मी तुझ्या मुलाच्या लग्नाला येणार आहे. एवढी जागृत शक्ती तिथे आहे हे लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून सांगते की सेवेला महत्व द्या आणि सेवा करायला या, आपोआप जीवनामधले सगळे प्रश्न. एकदा असा संक्रांतीचा कार्यक्रम होता आणि दरवर्षी संक्रांतीला सगळ्या महिलांना देण्यासाठी शिरा केला जायचा. मग आता बरंच डाएटचं वगैरे काय फॅड म्हणून मग एक काही जणी म्हणाल्या की शिरा नको, आपण उपमा करूया, सगळ्यांना साखरे शुगरचा प्रॉब्लेम असतो, अमुक तमुक. मी म्हटलं ठीक आहे, करूया. म्हणून उपमा करायचं ठरवलं त्या दिवशी. आणि दुपारची संध्याकाळचं हळदी कुंकू होतं. दुपारी 4 वाजता मी मठामध्ये बसलेली होते. माझ्याकडे एक महिला आली आणि म्हणाली की तुम्हाला ना मला एक अनुभव सांगायचा आहे. फारच्या परिचयातल्या नव्हत्या, पण अधूनमधून मठात येऊन जायच्या, चेहरा बघितलेला होता. मला म्हणाले एक अनुभव सांगायचा आहे तुम्हाला. म्हटलं सांगा ना काय. म्हणाले की मी नानांच्या खोलीत दर्शनाला गेले तर नानांनी मला प्रश्न विचारला की आज शिरा नाही का, आज उपमा का केलाय. तो म्हणाले मला या प्रश्नाचा अर्थ नाही कळला म्हणून मी तुम्हाला विचारते. मी म्हटलं नाही, मला निरोप मिळाला तुमच्या मार्फत नानांचा की शिरा करायचं म्हणजे शिराच करायचा. सांगायचा मुद्दा एवढा की असे अनुभव तिथे मिळत होता. आता आपण उपासनेचे अनुभव बघूया. अशीच एक महिला होती, चांगल्या उत्तमपैकी शिकलेली, चांगल्या पदावर नोकरी करणारी. पण नवऱ्याला व्यसन होतं. त्याला डिप्रेशन आलेलं, कारण त्याची नोकरी गेली होती. आणि त्याला ते सहन होत नव्हतं की आपल्या बायकोला एवढा मान सन्मान सगळीकडे मिळतोय आणि आपण मात्र घरात बसलोय. आणि तो डिप्रेशन मध्ये गेला आणि व्यसनी झाला. या महिला हा सगळा मानसिक त्रास ती काढत होती. त्याच वेळेला तिच्या मुलीने लग्न ठरवलं होतं आणि लग्न करायचं होतं. ही महिला माझ्याकडे मला भेटायला आली प्रश्न घेऊन की असं असं आहे, आता मुलीचं लग्न आहे आणि त्याच दिवशी जर माझा नवरा दारू प्यायला तर लग्नामध्ये सगळा गोंधळ होऊ शकतो आणि मला खूप टेन्शन आलंय की हे लग्न मी कसं पार पाडू, मला एकटीला त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मी त्याला म्हटलं काही काळजी करू नका, तुम्हाला मी उपासना होते ती उपासना तुम्ही करा, महाराज सगळी काळजी घेतील हा विश्वास ठेवा. नंतर थोड्या दिवसांनी आले, लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वगैरे छापल्या होत्या. तेव्हा आपण परत रडल्या आणि म्हणाल्या की अहो माझं यजमाने ते निमंत्रण करायला यायला पण तयार नाही आहेत नातेवाईकांकडे कोणाकडे, सगळीकडे मला एकटीलाच जायला लागणार आहे. कुलस्वामिनीला देवाला नमस्कार करायला जायचंय, पत्रिका ठेवायला जायचे, तर ते तयार नाही आहेत. मी पण त्यांना धीर दिला की ठीक आहे, ते नाही येत तर नको येऊ दे, तुम्ही तुमच्या भावाला कोणाला तरी बरोबर घेऊन जा निमंत्रण करायला. आणि गंमत अशी झाली की एका रविवारी मी स्वामींचं दर्शन, मूर्तीचं दर्शन घेतलं आणि वळले. तर या महिला तिथे येत होत्या मठामध्ये, त्या कट्ट्याजवळ तिथे आल्या आणि पाठीमागे त्यांचा नवरा होता. नवऱ्याची आणि माझी एकदा भेट झाली होती. एकदा त्या भेटीला घेऊन आल्या होत्या, तेव्हा मी त्यांना बोलले होते की तुम्ही व्यसन सोडा आणि असं ती बायको जर काय म्हणत नाही की मी कमवते आणि तुम्ही कमवत नाही तर तुम्ही कशाला खंत बाळगता. आज ना उद्या तुमचं उत्पन्नाचं काहीतरी साधन निर्माण आहे, असं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. म्हणून मी त्यांच्या यजमानांना लागलीच ओळखलं. ओळखल्याबरोबर मी त्यांना, ते पण हसले, मी त्यांना लागलीच म्हटलं की मुलीच्या लग्नाचं निमंत्रण करायला आला आहात ना. म्हणाले हो. म्हटलं मग मी म्हटलं मग आता दारूला स्पर्श करायचा नाही असं मी त्यांना अधिकारात सांगितलं. आणि गंमत म्हणजे असं की नंतर त्यांनी दारूला स्पर्श केला नाही. अशा घटना घडू शकतात. आणखीन अशीच एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. प्रश्न असाच आर्थिक आर्थिक प्रश्न मांडला होता, एकटेच आले होते. त्यांच्याकडे बघून मला जाणवलं होतं की यांना व्यसन आहे आणि म्हणून मी लागलीच प्रश्न विचारला की तुम्हाला व्यसन आहे ना. जरा घाबरले, म्हणाले हो. म्हटलं आजपासून दारूला स्पर्श करायचा नाही आणि जर स्पर्श करणार नसाल तरच उपासना देईन, नाही तर उपासना देणार नाही. दुसऱ्याच रविवारी परत बायकोला घेऊन भेटायला आले, का तर व्यसन सुटलं.
अनेक जण व्यसनातून मुक्त झालेली आहे स्वामींच्या दर्शनाने आणि स्वामींच्या केलेल्या उपासनेने. मागे तुम्हाला एका तरुण मुलाची गोष्ट सांगितली की रात्री 19 वर्षाच्या मुलाला त्याची असेच कष्ट करणारी आहे त्याची आई नऊवारी साडी अर्धी अशी खोचून नेसलेली मुलाचं मकोट धरून घेऊन आली माझ्याकडे आपल्या मयुरेश बिल्डिंग मध्ये असलेल्या ऑफिसमध्ये. आपले ट्रस्टी राजे माझ्यासमोर बसलेले होते. रात्रीची 8-8:30ची वेळ होती. ओळख नाही पाळख नाही. तिला कोणी सांगितलं महाराज कसे म्हणजे गुरु आपल्या भक्तासाठी. त्याचप्रमाणे जी व्यक्ती खरोखर मनाने स्वच्छ आहे सज्जन आहे आणि सन्मार्गाने जाते अशा व्यक्तीसाठी महाराज धाव घेतात. गुरु धाव घेतो त्याचं हे उदाहरण आहे. या महिलेचा काही परिचय नाही. तिला कुठून कशी माहिती मिळाली की इथे मी हे काम करते. केबिनचं दार ढकलून मुलाला घरात पटकन आत आणलं आणि मला म्हणाले की बघा हा दारू पितो कामावर जातो आणि आल्यावर दारू पितो त्याला जरा सांगा. हा मुलगा तिथे उभा. मी बसल्या बसल्या त्याला नुसतं नीट समजावून सांगितलं की तू दारूला स्पर्श करू नको या वयामध्ये असं तुझं व्यसन बरोबर नाही. तू चांगला शिक अभ्यास कर नोकरी करून म्हणजे शिक आणि पैसे मिळव. बरं 5 मिनिटं त्याला समजवलं. एक दिवस मध्ये गेला आणि तिसऱ्या दिवशी तो मुलगा परत त्याच वेळेला आला. धडकन दार माझं उघडलं. मला एक क्षण भीती वाटली कारण दारू पिणारा एका दारूच्या ह्याच्यात पण येऊ शकतो अशा ह्याच्यानी. आणि काय म्हणावं त्यांनी मला तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. केवढा मोठा आशीर्वाद आहे मला. मी असं म्हणेन एका आत्म्याकडून आलेलाच हा आशीर्वाद आहे की तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी म्हटलं काय झालं. मला माहित नाही इथून गेलो आणि मी दारूला स्पर्श केला नाही. सांगायचा मुद्दा हाच की महाराजांची जी शक्ती आहे ती अशा प्रकारे या आपल्या कार्याशी निगडीत आहे. फक्त इथे बसलो आणि नामस्मरण केलं की अमुक ठिकाणी केलं म्हणजेच महाराजांची कृपा झाली असं नाही. सतत महाराज आपल्या बरोबर आहे. सदा सर्वदा देव सानिध्य आहे. आपल्या बरोबर देव सदैव आहे. महाराजांची ही प्रचंड शक्ती नानांनी आपल्याकडे आणून दिलेली आहे. डायरेक्ट स्वामींची शक्ती आपण नाही घेऊ शकत. माध्यमाची गरज असतेच कारण आपली तेवढी कपॅसिटी नाही महाराजांच्या ऊर्जा लहरी सहन करण्याची ऍक्सेप्ट करण्याची. म्हणून माध्यम लागतो आणि म्हणून शिष्योत्तम गुरु घडवतो आणि ती शक्ती सतत इथे वावरत आहे हे आज घटनेतून आपण बघायचं. अशा एक महिला होत्या दुसऱ्या त्यांचा प्रश्न कदाचित मी तो अनुभव तुम्हाला कधीतरी सांगितला असेल. केवढं मोठं मिरॅकल आहे म्हणजे मला पण जेव्हा तिने सांगितलं तेव्हा आश्चर्य भेटलं. या महिलेला 9वीत असलेली मुलगी होती. तिचा घटस्फोट झालेला होता. आईकडे राहायची. आता ही 9वीतली मुलगी नीट अभ्यास करायची नाही. मग आजीचा जीव खालीवर खालीवर. मग आजी सारखे तिला शाळेत आल्यावर बोलायची अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर आणि हिचं लक्ष सारखं मोबाईल मध्ये. ही बाईला ऑफिसमधून घरी आल्यावर तिची आई तिला तिच्या मुलीच्या काय काय तक्रारी त्या सगळ्या सांगायची. म्हणून या महिन्याचं डोकं जरा हे झालं होतं की मानसिक त्रास तिचा वाढला होता. आणि म्हणून तिने मला काय प्रश्न सांगावा की मला अशी उपासना द्या की माझ्या आईचं आणि माझ्या मुलीचं पटायला लागेल. मी म्हटलं स्वामींची कर उपासना घरामध्ये सगळं नीट होईल. तिने उपासनाला सुरुवात केली आणि 7-8 महिन्यांनी उपासना झाली असेल. तिचं लग्न ठरलं. दुसरं लग्न ठरलं. आणि गंमत म्हणजे जो होणारा नवरा होता त्याला पण त्याच वयाची मुलगी होती आणि त्या मुलीचं आणि ह्या मुलीचं एकदम छान सूत जुळलं होतं. ही नवऱ्याकडे राहायला आली हिची मुलगी आणि ती एकत्र छानपणे दोघी जणी राहत होत्या. म्हणजे लग्न पण झालं आणि तिचा जो प्रश्न होता तो प्रश्न पण महाराजांनी सहज अलगदरित्या दूर केला. केवढं मोठं मिराकल. मागितलं काय होतं फक्त की आईचं आणि मुलीचं पटू दे. पण महाराज देतात तेव्हा असं भरभरून देतात. जेव्हा तुम्ही महाराजांवर प्रेम करता तेव्हा महाराज भरभरून देतात. गुरुवर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे. त्या संबंधीची एक कथा सांगते. म्हणजे वाचनात आलेली कथा आहे. असेच एक गुरु होते आणि त्यांच्याकडे एक भक्त असा यायला लागला होता. बरेच दिवस तो गुरुकडे यायचा वगैरे आणि अचानकपणे त्याचं मन बदललं. तो वाईट मार्गाला लागला. गुरुला पण सोडून दिलं. पण गुरुवर त्याचं प्रचंड प्रेम होतं.
फारशी उपासना वगैरे काय करायचं नाही, पण गुरुवर प्रचंड प्रेम अशी ती व्यक्ती होती. मग गुरुला सोडलं म्हणजे गुरुकडे येणं सोडलं, कारण तिथे आल्यानंतर सगळं शिस्तीत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे वगैरे, ते त्याला काय पटत नव्हतं. काही वर्ष गेली आणि एक दिवस तो अचानक गुरुच्या आश्रमात आला. व्यसनी झाला होता. आल्याबरोबर गुरुनी सांगितलं, मला माहिती होतं की तू येणार आहेस परत म्हणून. कारण गुरुनी त्याचं काय प्रेम आहे ते जाणलेलं होतं. गुरुला समजत होतं की ह्याचं आपल्यावर प्रचंड प्रेम आहे. मग त्याला ठेवून घेतलं आश्रमामध्ये गुरुनी. तो राहिला तिथे. पण त्याचं काय ध्यान साधना बाकी सगळेजण काय करतात त्याच्याकडे काय त्याचं लक्ष नव्हतं. त्याच्यात काय तो रमत नव्हता. पण तो तिथे राहिला. हा हक्काने गुरुच्या खोलीत जायचा. ते ध्यान साधनेला बसले तरी मधून तिथे जायचे. मग गुरुला सगळं डिस्टर्ब व्हायला लागला. पण इतकं तो प्रेम करायचा की गुरु त्याला काही बोलू शकत नव्हता. असं प्रेम आपल्याला महाराजांवर करायचंय, नानांवर करायचंय, की चुकलं तरी आपल्याला काही बोलू नाही शकणार. एवढं प्रेम केलं तर आपण जिंकू शकतो. मग त्यांना मोठी साधना करायची होती आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण आता दुसऱ्या स्थानावर जायचंय. आणि म्हणून ठराविक शिष्यगणांना सांगितलं की मी अमुक ठिकाणी जातोय. तुम्ही या गृहस्थाला काय सांगू नका की मी कुठे गेलो आहे म्हणून. आणि त्याप्रमाणे ते गेले. 8-10 दिवस दिले. आपल्याला गुरु काही इथे दिसत नाहीये, कुठे गेले कुठे गेले, आणि या माणसाच्या गृहस्थाला काही चैन पडत नव्हतं गुरुला भेटल्या गेले. आणि एक दिवस अचानक गुरु जिथे साधनेला गेले होते तिथे हे गृहस्थ जाऊन पोचले. आश्रमाचा दरवाजा उघडला आणि ते आतमध्ये गेले गुरुच्या खोलीमध्ये. मग त्याला विचारलं बाकीच्या सगळ्यांनी की तुम्हाला कोणी सांगितलं की गुरु इथे आहेत म्हणून. ते म्हणाले, नाही मला गुरु भेटत नाही, मला चैन पडत नाही. मी गाडी काढली, गाडीत बसलो आणि ईश्वराला प्रार्थना केली की माझा गुरु कुठे आहे तिथे मला घेऊन जा. गाडी चालू केली आणि मी इथे येऊन पोचलो. प्रेमाचा, गुरुवर केलेल्या प्रेमाचा रिझल्ट अशा प्रकारे होऊ शकतो. गुरुवर अत्यंत प्रेम. प्रेमाचं फळ आहे फार मोठं. आम्ही करतो, प्रेम नाही करत. आम्ही आम्ही आमच्यासाठी फक्त महाराजांचं नाव घेतो. महाराज हे द्या, महाराज हे द्या, महाराज हे द्या. याला महाराजांकडे काही, याला गुरुकडे काही मागायचं नव्हतं. ह्याचं फक्त गुरुवर प्रेम होतं. जसं गोपींनी कृष्णावर प्रेम केलं. कृष्णाकडे काही मागितलं का? काय समस्या घेऊन गेल्या का? काय आराधना केली का? की मला हे दे, मला ते दे कृष्णा, तुझ्याकडे तू एवढा मोठा देव आहेस तर काही नाही. गोपींनी जसं कृष्णावर नुसतं प्रेम केलं तसं या माणसाने नुसतं प्रेम केलं. आणि अशीच कथा रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात आहे. गिरीशचंद्र नावाचा त्यांचा एक शिष्य होता. तो पण असा, त्याचं रामकृष्ण परमहंसावर त्याचं प्रचंड प्रेम होतं, प्रचंड. सगळ्या शिष्यांमध्ये त्याचं प्रेम जास्त होतं रामकृष्ण परमहंसांना. पण हा पण वाईट मार्गाला लागला. तर बाकीच्या सगळ्या शिष्यांना वाटायचं की काय हे, हा ध्यान साधना करत नाही, काय करत नाही, तरी रामकृष्ण परमहंस मात्र त्याचं नाही करतात. म्हणजे त्याच्याशी नीट बोलतात, अमुक तमुक, म्हणजे त्याच्यावर प्रेम करतात असं बाकीच्या शिष्यांना नेहमी वाटायचं. या गिरीशचंद्राला नंतर कॅन्सर झाला. त्यावेळेला रामकृष्ण परमहंसाने त्याचा कॅन्सर आहे तो स्वतःकडे घेतला. ही सत्यकथा आहे त्यांच्या चरित्रातली. म्हणजे जर गुरुवर आपण अलोट प्रेम केलं तर गुरु आपल्यासाठी काय काय करू शकतो. आणि म्हणून प्रेम करायचंय गुरुवर. गुरुकडे नुसतं मागत बसू नका. महाराज हा प्रश्न सोडवा, महाराज हा प्रश्न सोडवा, महाराज मला हे द्या, मला ते द्या, नको. फक्त प्रेम करा की महाराज तुमवर अत्यंत प्रेमाने महाराजांशी संपर्क साधायचा प्रयत्न करा. फक्त प्रेम करा, मागायची गरजच पडत नाही. आता कॅन्सर सारख्या रोगातून हरिश्चंद्राला बरं करून रामकृष्ण परमहंसांनी तो आपल्याकडे घेणं केवढा मोठा दैवी चमत्कार आहे. आणि केवढी मिठी गुरुवरच्या प्रेमाचा फळ किती मोठं आहे जाण्याचं. आणि अशीच एक सत्य घटना माझ्या आयुष्यात मी बघितली. एक महिला माझ्याकडे यायच्या. त्यांचा भाऊ प्रचंड दारू प्यायचा. तो दादरला राहत होता, पोर्तुगीज चर्चमध्ये.
पण गंमत म्हणजे अशी की तो सकाळी उठून 6 वाजता उठून अंघोळ करून दादरचा मठ उघडायची वाट बघायचा. दादरचा मठ उघडला की दादरच्या मठामध्ये आधी स्वामींचं दर्शन घ्यायचा आणि मग घरी येऊन दिवसभर दारू प्यायचा. हे त्या महिलेनी मला सांगितलं. आता एवढ्या स्वामींकडे जातो आणि हा दारू पितो. आता काय असंच वाटायचं की हा कोण हा कोण. पुढे असं घडलं की मग पुढे त्याची आई पण गेली. आई आणि तो राहत होते. ही मुलगी त्यांची इथे ठाण्यामध्ये होती, बहीण त्याची. त्याचं तेच चालू होतं. तो बहिणीशी काही संपर्क ठेवायचा नाही, कोणाशी नाही, कारण सगळे बोलायचेच ना. पण शेजारचे गृहस्थ होते त्याच्याशी त्याचं चांगलं पटायचं. ते चाळीत राहत होते. एक दिवस असं झालं की मठामध्ये त्याला एक गृहस्थ भेटले आणि ते त्याला काय म्हणाले की अरे सिंगापूरला ना अशी अशी नोकरी आहे, तू करतोस का नोकरी? मी तुला सगळी तयारी करून देतो, तू जा तिथे नोकरी कर. आणि खरोखर हे गृहस्थ त्याप्रमाणे तिकडे गेले. हे त्यांच्या बहिणीला शेजारच्यांकडून कळलं. अशी कथा आहे. आता हे गृहस्थ व्यसनी होते पण महाराजांवर प्रेम होतं. दिवसभर दारू प्यायचे. हे त्यांचं गतजन्मीचं काय असेल पाप पुण्य कर्म आपल्याला माहिती नाही, आपण काही म्हणू शकत नाही. हे होतं म्हणून ते झालं. पण काहीतरी घटना होती अशी की ते दारू प्यायचे पण सकाळी उठून आधी आंघोळ करून न चुकता महाराजांच्या दर्शनाला जायचे, न चुकता. आणि मग दिवसभर दारू. महाराजांनी त्यांच्यावर अशा त्याचं व्यसन सुटलं. नंतर सिंगापूरला गेले, पगार चांगला कमवायला लागले. नंतर बहिणीला शेजारच्या माणसाने सांगितलं की तो अधूनमधून येऊन जातो, पण तिकडे जाऊन तो चांगला स्थिर झालेला आहेच. तर गुरुवरच्या प्रेमाचा हा अनुभव खूप महत्वाचा आहे. लक्षात घ्या की म्हणून गुरुवर प्रेम करायला शिका. सगळ्या जगावर प्रेम करा, गुरुवर प्रेम करा, प्रेमाचा वर्षाव करा. मग आपोआप तुमच्याकडे प्रेमाचा ओघ येत राहील, कृपेचा ओघ येत राहील. आता गुरुचं सदैव लक्ष आपल्या भक्तांकडे, शिष्यांकडे, जो कोण आपल्यावर प्रेम करतो त्याच्याकडे सदैव गुरुचं लक्ष असतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराजांनी शिष्योत्तम खेचून घातले, तसे योगानंद परमहंसांच्या चरित्रात पण अशीच कथा आहे. अवघे 9 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांचं नाव मुकुंद होतं. थोडी आध्यात्मिक मार्गाची थोडीशी आवड होती आणि घराण्यामध्ये त्यांच्याकडे लहारी महाराजांची उपासना, म्हणजे गुरु म्हणून लहारी महाराजांचा फोटो वगैरे त्यांच्या घरात होता. पण यांचं वय वर्ष 9 होतं. तर एक दिवस मित्राबरोबर नदीच्या काठावरून फिरत फिरत चालत बरेच लांब गेले आणि अंधार पडायला लागला. त्यावेळेला त्यांना चालत असताना पाठीमागून हाक ऐकायला आली, मुकुंदा थांब, मी येतोय. मुकुंदा म्हणून आपल्याला कोण हाक मारतंय म्हणून मागे वळून बघितली तर एक व्यक्ती दिसली आणि ती व्यक्ती तिथे उभी होती आणि पूर्ण पांढरा धबधबीत प्रकाश त्या व्यक्तीच्या भोवती होता. ही तर काय आपल्या परिचयाची व्यक्ती नाही, मग तिने आपल्याला मुकुंद नावाने कसं हाक मारला असा विचार करत हे हा योगानंद, तेव्हाचे मुकुंद आणि त्यांचा मित्र सानंद दोघ जण पुढे गेले. पुढे गेल्याबरोबर ही जी व्यक्ती होती, दैवी शक्ती जी होती, त्याने योगानंदांना घट्ट धरलं, या मुकुंदाला घट्ट धरलं आणि त्याला सांगितलं की तुला माझं फार मोठं दैवी कार्य पुढे आयुष्यामध्ये करायचं आहे. सर्वांना सुखी करायचं, त्यांचं असलेलं अज्ञान नाहीसं करायचं, त्यांना पापमुक्त करायचं आणि सगळ्या समाजाची आध्यात्मिक उन्नती करायची आहे. हे महान कार्य तुला आयुष्यामध्ये पुढे करायचं आहे. माझा आशीर्वाद तुला आहे. असा त्या व्यक्तीने सांगितलं. आता ही दोघंही मुलं 9 वर्षाची होते. काय कळतंय? परत मागे फिरली जाण्यासाठी. थोड्या वेळी वळून बघितलं तर ती व्यक्ती तिथे नाही असं त्यांना दिसलं, की ती चालताना पण दिसली नाही आणि तो प्रकाश पण दिसला नाही. हे योगानंद घरी आले आणि धावत त्या मित्राचा हात धरला. घरी आले, मित्राचा हात धरला आणि त्याला पूजेची जी खोली होती तिथे धावत नेलं. तिथे लहारी महाराजांचा फोटो होता आणि मग या मुकुंदानी मित्राला सांगितलं आपल्याला जी व्यक्ती भेटली होती ती व्यक्ती म्हणजे हे महाराज आहेत. आणि खरोखरच पुढे नंतर यांनी योगानंद नाव घेतलं मुकुंदाने आणि त्यांनी लहारी महाराजांचं शिष्यत्व पक्क करून त्यांच्या कार्याचा क्रियायोग म्हणून जो आहे की प्रत्येक शुद्धी करून
तुमची आत्मिक प्रगती करायची, या मार्गाचा प्रसार योगानंद परमहंसांनी केला. गुरु असा आपल्या भक्ताला शोधत असतो. त्यांच्या ज्या एक शिष्या दया माता म्हणून परमहंस योगानंदांच्या एक शिष्या दया माता होत्या, म्हणजे अमेरिकन होत्या. भाग्य थोर की त्यांना जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रवेश मिळाला होता. आपल्याला माहिती आहे इंदिरा गांधींना पण प्रवेश दिला नाही, कारण तिथे फक्त हिंदू धर्मातल्या लोकांना प्रवेश असतो. यांना तिथे प्रवेश मिळाला होत्या. एवढ्या फार मोठ्या उच्च कोटीच्या साधक होत्या. त्यांना एक असा शिष्योत्तम घडवायचा होता. त्यांनी त्याला आपल्या एक दिवस त्यांचा जो फोटो होता, त्यांचा फोटो एका मित्रामार्फत त्यांना छोटा फोटो मिळाला त्यांच्या शिष्याला. म्हणजे तो नंतर शिष्य झाला. त्या मुलाला कॉलेजला जात होता तो. मित्राने फोटो दिला म्हणून यांनी पुस्तकाचा इथे तो फोटो ठेवून दिला. श्यामानंद नाव त्यांचं, नंतर झालेलं नाव श्यामानंद. एक दिवस तिथे बसले असताना त्यांच्या मनात त्या फोटोकडे लक्ष गेलं आणि त्यांना असं वाटलं, श्यामानंदांना, नाही नाही, हा फोटो आपण असाच ठेवला, हे काय बरोबर नाही, याला प्रेम करू देणार नाही. आणि म्हणून घाईघाईने उठले, म्हणजे हे काम लागलीच करायचं अशा प्रकारचा संकेत त्यांना मिळाला असावा. घाईघाईत उठले, बाहेर गेले, फ्रेम करून आणले, घरात फ्रेम ठेवली. नंतर त्यांना चैन पडलं नाही. त्यांना वाटलं की ह्या ज्या आहे दया माता, त्यांचा हा फोटो आहे, तर त्यांना भेटायला जावं. आणि म्हणून फोटो घेऊन त्यांना भेटायला ही व्यक्ती गेली. गेल्यानंतर त्यांना असं समजलं की तोच दिवस दया माता यांचा जन्मदिन होता. आणि त्या दिवसापासून ते त्यांचे परमशिष्य झाले. श्यामानंद परमशिष्य झाले. दयामातांनी नंतर आपल्याकडे असलेली आध्यात्मिक शक्ती आपल्या शिष्याला कळणं पण गरजेचं असतं, तरच तो शिष्योत्तम होऊ शकतो. कारण तेवढं सरेंडर तो व्हायला पाहिजे. म्हणून त्यांना आणखीन एक चमत्कार जगन्नाथपुरीच्या मंदिरात दाखवला आपल्या शिष्याला, ज्याला घडवायचं आहे त्याला. त्या तिथे बसलेल्या असताना अचानक त्या जिथे बसल्या आहेत तिथेही असा नुसता पांढरा प्रकाश या श्यामानंदांना दिसला. 10 ते 15 मिनिटं त्या ध्यान लावून बसलेल्या होत्या. त्यावेळेला श्यामानंदांना तिथे फक्त प्रकाशच दिसत राहिला. आणि मग श्यामानंदांच्या मनामध्ये असलेला जो अंधकार होता, जो काय थोडा मोठा अंधकार राहिलेला होता, तो पूर्ण नाहीसा झाला आणि ते पूर्णपणे त्याला शरणागत झाले, अशा कथा आहेत. अशा प्रकारे गुरु आपल्या शिष्यांना शिष्योत्तम जे घडवायचे त्या कार्यामध्ये सतत मग्न असतो. आणि सातत्याने ही गुरु शिष्य परंपरा आपल्या संदेशामध्ये जगामध्ये जी चालू आहे, ती ईश्वरी शक्तीची हीच इच्छा आहे की सकल जन सुखी व्हावे. आणि या महान कार्यामध्ये आपण आहोत. एवढे अनुभव तुम्हाला सांगितलेले आहे गुरु शिष्यांच्या नात्याविषयी, आणि त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या ह्याच्या आपण कुठे आहोत आणि किती किती मोठ्या आध्यात्मिक शक्तीशी आपण जोडले गेलेलो आहोत, या सगळ्याचं विवेचन तुमच्याकडे केलेलं आहे. आपल्या विचारांची, आपल्या बुद्धीची शुद्धता करून त्याप्रमाणे आपल्या कृतीमध्ये आपण फरक घडवून आपली आध्यात्मिक प्रगती करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि या सुखी व्हावे सारे जन या कार्यामध्ये आपण उडी घ्यायची आहे. संसार सगळेच करतात, मायेत हुडकून राहायचं नाही, मायेतून थोडं वर यायचं आहे. बाकीचा जगाचा संसार, आपला संसार जसा नानांचा संसार स्वामींनी सगळा बघितला, तसा आपला छोटा मोठा काळ जर आपण परिवारासाठी दिला, परिवाराच्या कार्यासाठी दिला, स्वामी भक्तीच्या प्रसारात दिला, तर आपल्या संसारातला भाग जो काय भार आहे तो स्वामी नक्की उचलणार, हा विश्वास ठेवा. आणि म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, हाच ध्यास घेऊन जीवनातले पुढचं पाऊल टाकत राहूया. सद्गुरु श्री स्वामी समर्थ.